जीनं आमचं. लेखिका आहेत बेबी कांबळे. बेबी कांबळे माहेरच्या त्या काकडे. त्यांचा जन्म जो आहे तो विरगाव पुरंदर 1929 फलटणला. या दलित कार्यकर्त्या आणि लेखिका होत्या. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. मराठीमध्ये आत्मचरित्र लिहिणाऱ्या त्या पहिल्या दलित महिला आहेत. बेबी कांबळे यांचा जन्म महाराष्ट्रात पुरंदर तालुक्यातील विरगाव येथे झाला. त्यांचं जे सारं बालपण आहे ते त्यांच्या आजोळी गेलं. मुळात त्यांचे माहेरातील नाव बेबीताई पंढरीनाथ कांबळे असं होतं आणि त्यांचे वडील हे ठेकेदार होते. त्यांचा स्वभाव अतिशय परोपकारी होता. बेबी कांबळे यांच्यावर वडिलांचा बराच अंशी प्रभाव दिसतो. बेबी कांबळे यांचे जे आजोबा होते ते ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे बटलर अर्थात स्वयंपाकघरातील प्रमुख सेवक म्हणून काम करत असत. शिक्षणाबाबत त्यांच्या बोलायचं झालं तर वयाच्या 8व्या वर्षी त्या विरगावहून फलटणला शिक्षणासाठी आल्या. 4थी पर्यंत शिक्षण त्यांनी बाहुलीच्या शाळेत झालं त्यांचं आणि त्यांनी मुधोजी विद्यालयातून पुढील शालेय शिक्षण घेतलं. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं कोंडिबा कांबळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी आपल्या मुलांनाही शिक्षण दिलं आणि पुढे उदरनिर्वाहासाठी त्यांनी किराणामालाचं दुकान सुरू केलं होतं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रेरणेचे वारे अधिक प्रखरतेने वाहू लागलं होतं त्या काळामध्ये आणि याच काळात स्वतःही समाजासाठी काहीतरी योगदान द्यावं या विचाराने त्यांनी लिखाण सुरू केलं होतं. 2001 मध्ये त्यांना मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. त्यांचं जीनं आमचं हे जे आत्मचरित्र आहे हे आत्मचरित्र JRF, NTA, UGC, नेट, महाराष्ट्र सेट, MPSC असिस्टंट प्रोफेसर, UPSC या अभ्यासक्रमामध्ये या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये हा विषय आहे. जीनं आमचं या आत्मचरित्रावर अगर विचार करायचा झाला किंवा जर त्याचा सारांश जाणायचा झाला तर हे आत्मचरित्र जे आहे ते दलित स्त्री जीवनाचा प्रामाणिक वेधक आणि धगधगता दस्तावेज. यात लेखिकेने महार समाजातील स्त्रियांचं जे दैनंदिन जीवन आहे, त्यांचा छळ आहे, त्यांची गरिबी आहे, रूढी परंपरा आहेत आणि सामाजिक शोषण आहे, या सर्वाचं अत्यंत जिवंत वर्णन या आत्मचरित्रातून केलेलं दिसून येतं. त्यांचं बालपण आणि गरिबी जी आहे ही याच्यामध्ये मांडलेली आहे. त्यांचं बेबी कांबळे यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलेलं होतं. शिक्षणाची संधी कमी होती. अनेकदा उपासमार, अपमान आणि कष्टमय परिस्थितीला सामोरे जावं लागलं होतं. जातीय शोषणाचा अनुभव त्यांना आला होता. त्याचं वर्णन इथे पाहायला मिळतं. म्हणजे उच्चवर्णीयांच्या अत्याचारांचा, बहिष्काराचा आणि तिरस्कारांचा तीव्र अनुभव आत्मचरित्रात इथे दिसून येतो. अच्युतपणामुळे दैनंदिन कामात येणारे अडथळे, पाळण्यासाठीही अपमान, कामाच्या ठिकाणी अन्याय, हे सर्व जे आहे ते तपशिलावर लेखिकेने यामध्ये नोंदवलेलं आहे किंवा या आत्मचरित्रात सांगितलेलं आहे. स्त्री जीवनातील दुहेरी शोषण इथे यांनी चित्रित केलेलं आहे. त्याच्यामध्ये दलित समाजातील स्त्री घरात आणि समाजात दोन्हीकडे त्रास सहन करत होती. कशा पद्धतीने त्रास सहन करत होती याचं चित्रण इथेच दिसून येतं. लहान वयात लग्न, घरगुती हिंसा, श्रमांची अतोनात मात्रा या गोष्टी लेखिकेने अगदी मुद्देसूद आणि अगदी पद्धतशीर हृदयस्पर्शी पद्धतीने ती मांडलेल्या दिसून येतात. समाजातील अंधश्रद्धा आणि रूढी यांचा देखील याच्यामध्ये या आत्मचरित्रामध्ये लिहिलं गेलंय याच्यावर. तर महार समाजातील कुप्रथा, अज्ञान, परंपरा आणि त्यांच्या परिणामांचे वस्तुनिष्ठ चित्रण याच्यामध्ये दिसून आलेलं आहे. बदलाची गरज लेखिकाला सतत याच्यामध्ये जाणवताना दिसते. तिला त्याचं
कसं बदललं पाहिजे, बदलाची गरज का आहे, याची जाणीव लेखिकेला झालेली होती, हे या आत्मचरित्रातून दिसून येतं. आंबेडकरांचे विचार या आत्मचरित्रातून मांडलेले आहेत. त्यांच्या विचारांनी दलित समाजात जागृती झालेली आहे. बेबी कांबळे यांना शिक्षणाची आणि स्वाभिमानाची दिशा याच्यातून मिळालेली आहे. आंबेडकरांच्या आंदोलनांनी स्त्री-पुरुष दोघातही परिवर्तन घडलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने घडलं हे या आत्मचरित्रात मांडलेलं आहे. स्वाभिमानी संघर्षातून उभी राहिलेली व्यक्ती या चरित्रातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परिस्थितीला न जुमानता शिक्षण, लेखन आणि सामाजिक कार्य करणाऱ्या निर्धार या लेखिकेने याच्यामध्ये दाखवलेला आहे. आत्मचरित्र आशावाद, आत्मविश्वास आणि मानवतेचा संदेश देतं. हे जे काही आत्मचरित्र आहे ते या आत्मचरित्रातून आशावाद मिळतो, आत्मविश्वास मिळतो आणि मानवतेचा संदेश देखील या आत्मचरित्रातून दिला गेलेला आहे. आता हे जे आत्मचरित्र आहे जिनमचं, तर हे केवळ आत्मचरित्र नाही आहे, तर हे दलित स्त्रीच्या वेदना, संघर्ष, तिचा स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचा जो इतिहास आहे तो याच्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बेबी कांबळे यांनी स्वतःचा अनुभव सांगताना संपूर्ण दलित समाजाचं जे वास्तव चित्रण आहे ते याच्यामध्ये उभं केलेलं आहे या आत्मचरित्राच्या माध्यमातून. जिनमचं हे जे आत्मचरित्र आहे ते आत्मचरित्र असलं तरी खऱ्या अर्थानं 50 वर्षापूर्वीच्या पश्चिम महाराष्ट्रातील एका खेडेगावातील महार समाजाचं चित्रण हा या पुस्तकाचा गाभा आहे. आणि पुस्तकाचं लेखन आधी स्त्री या मासिकात संपादक विद्याबाळ यांनी मालिका स्वरूपात प्रकाशित केलं होतं आणि 1986 मध्ये पुस्तक रूपात त्यांचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती जी आहे ती 9 मे 1990 आणि त्यानंतर तिसरी आवृत्ती जी आहे ती 14 एप्रिल 2008 मध्ये प्रकाशित झालेली आहे. अशा पद्धतीने आपण इथे थोडक्यात लेखिकेचा परिचय आणि आत्मचरित्राचा सारांश पाहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं पूर्ण वाचन तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद.